नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. आजचा जो आपला विषय असणार आहे, तर तो असणार आहे की जे एआय व्हिडिओज असतील, तर ते तुम्ही कशा पद्धतीने फ्रीमध्ये जनरेट करू शकता. एआय व्हिडिओज बनवण्यापूर्वी मी तुम्हाला आधी दाखवतो की एआय व्हिडिओज काय असतात. चला सुरू करूया. दादाजी, आप रोज इसी लोटे से पानी क्यों पीते हो? बेटा, ये सिर्फ लोटा नहीं है, ये हमारी परंपरा का हिस्सा है। रात भर तांबे के बर्तन में रखा पानी सादगी की अहमियत सिखाता है। अम्मा, इसमें एक अलग ही सुकून महसूस होता है। बस बेटा, परंपरा को जिंदा रखना। दादाजी, हम भी आगे से इसी तरह परंपरा को निभाएंगे। तर आता आपण बघितलं की हा जो एक व्हिडिओ होता, तो एआयच्या माध्यमातून आपण क्रिएट केला होता. हा एआयचा व्हिडिओ जो होता, तर त्याच्यात आता आपण बघितलं की काही लोक आहेत, ते तांब्याच्या भांड्यातनं पाणी पिण्याचे वैशिष्ट्य किंवा गुणधर्म सांगत होते. पूर्वीची लोकं जी होती, ती तांब्याच्या भांड्यातनं पाणी पित होते. तर त्याचे बेनिफिट्स काय होते किंवा ते शरीरासाठी कसे लाभदायक होते, तर ह्याची माहिती त्यांनी दिली. पण आता आपण जो व्हिडिओ बघितला, तर त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की कॅरेक्टर्स वगैरे भरपूर होते. पण एकही कॅरेक्टर जो होता, तर तो असा आपण काय म्हणतो ट्रेडिशनल पद्धतीने आपण त्याला केलेलं नव्हतं. तर जेवढे कॅरेक्टर्स होते किंवा जेवढी जी काही स्टोरी लाईन होती, स्टोरी लाईन जरी आपली असली, तरी जी शूटिंगची मेथड होती, तर ती एआयच्या थ्रू आपण क्रिएट केली. आता तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल, की अशा पद्धतीचे एआय व्हिडिओज तुम्ही कसे बनवू शकता? आजचा जो आपला टॉपिक असणार आहे, तो याच संदर्भात असणार आहे, की तुम्ही कशा पद्धतीने एआयच्या मदतीने एखादी स्टोरी असेल किंवा काही कंटेंट असेल, तर तो तुम्ही कसा रिप्रेझेंट करू शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म झालं किंवा दुसरे इतर काही प्लॅटफॉर्म्स असतील, तर त्या ठिकाणी. आता डेमो पर्पजसाठी आपण एक अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ क्रिएट करू, ज्याच्यात कॅरेक्टर्स असतील, तर ते काहीतरी माहिती सांगतील. तुम्हाला प्रश्न पडला असेल, की आता आपल्याकडे स्टोरी नाहीये वगैरे काहीच नसेल. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ChatGPTला जावं लागणार आहे. तर तुमची जी काही स्टोरी असेल व्हिडिओ बनवण्यासाठी, तर तुम्ही तुमची स्टोरी ChatGPTच्या थ्रू क्रिएट करू शकता. आता आपण सुद्धा आपली जी स्टोरी असेल, जी व्हिडिओ कंटेंटसाठी, तर ती आपण ChatGPTच्या थ्रू क्रिएट करूया. आता आपण एक शॉर्ट स्टोरी जनरेट केलेली आहे. त्यात ती स्टोरी जी असणार आहे, तर त्याच्यात आपण पूर्वीची जी लोक होती, तर ती लोक घराबाहेर किंवा आपल्या अंगणात ना सकाळ सकाळी रांगोळी काढायची. रांगोळी काढणे मागचा जो उद्देश होता किंवा त्याचे काही जे बेनिफिट्स असतील, तर ते आपण एका स्टोरी थ्रू आता कन्व्हे करायचा प्रयत्न करूया. तुम्ही बघू शकता की एक छोटीशी
स्टोरी जनरेट केलेली आहे चॅट जीपीटीने. पण ही इंग्लिशमध्ये आहे. तर आपण ट्राय करूयात की याला एक जसे सीन्स असतात मूवीज मध्ये वगैरे, तर त्याच्या टाईप मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करूयात. तर आता तुम्ही बघू शकता की जीपीटीने एक 3-4 सीन्स दिलेले आहेत. तर आपण 2-3 सीन जनरेट करून बघूयात. तर कशा पद्धतीने त्याचं आउटपुट येईल ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर आता तुम्ही बघू शकता की 2-3 सीन्स दिलेले आहेत. फक्त ते इंग्लिशमध्ये आहेत. तर आता आपला जो टास्क असेल, तर तो आपण चेक करूया की आपला पुढचा टास्क काय असणार आहे. तर ही एक पीपीटी आहे. याच्यात मी जे आपल्या व्हिडिओज क्रिएट करण्यासाठी टूल्स किंवा सॉफ्टवेअर वापरलेत किंवा जसं की ट्रेडिशनल व्हिडिओ आणि एआय व्हिडिओच्या क्रिएशन मध्ये फरक काय आहे, याचं तुम्हाला इन्फॉर्मेशन वगैरे दिलेली आहे. परत यात कोणते कोणते स्टेप्स फॉलो केले पाहिजे ते सुद्धा मेन्शन केलेले आहे. तसं तर मी तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू दाखवणारच आहे. पण जर तुम्हाला काही अडी-अडचण वाटली तर तुम्ही हे स्टेप्स फॉलो करू शकता. त्याच्यानंतर बेनिफिट्स काय असतील किंवा जे लिमिटेशन्स काय असतील एआय व्हिडिओ क्रिएशनचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. अ, आणि एक प्रॉम्प्ट आहे, तर ते सुद्धा इथं मेन्शन केलेलं आहे. ही जी पीपीटी असेल याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाईड करेल. तुम्ही बघू शकता ती. अ, तर व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला एक 2-3 टूल्स लागणार आहेत. तर ChatGPT तर बेसिक आपण स्टोरी जनरेट आणि डायलॉग जनरेशनसाठी लागणारच आहे आपल्याला कंपल्सरी. त्याच्यानंतर आहे विस्क जे Google लॅब्सनी प्रोव्हाईड केलेलं आहे, जे आपण इमेज क्रिएशनसाठी बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे Google फ्लो, जे की Googleचंच आहे. तर जे इमेजेस जनरेट होतील, तर त्याला तुम्ही व्हिडिओमध्ये कसं कन्व्हर्ट करू शकता, तर त्याच्यासाठी आहे. आणि लास्टला जे आहे ते एक Filmora म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, जे व्हिडिओ एडिटिंगसाठी आपण वापरणार आहोत. जेवढे सीन्स आपले जनरेट होतील, तर त्याला तुम्ही एकत्र कसं करून फायनल आउटपुट क्रिएट करू शकता, हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर आता आपण बघू शकता की आपल्याला एक सीन जनरेट झालेला आहे. तर या सीनसाठी आपण इमेज जनरेट करण्यासाठी प्रॉम्प्ट घेऊया. तर तो प्रॉम्प्ट सुद्धा आपण ChatGPTलाच विचारू की मला हा प्रॉम्प्ट दे याच्यासाठी.
तर आता तुम्ही बघू शकता की आपल्याला 2 प्रॉम्प्ट मिळालेले आहेत. तर मला थोडासा सिनेमॅटिक व्हर्जन मध्ये इमेज पाहिजे. म्हणून मी एक सिनेमॅटिक व्हर्जनचा प्रॉम्प्ट जनरेट केलेला आहे. तर आता प्रॉम्प्ट कॉपी करून तुम्हाला Googleवरती विस्क एआय सर्च करायचं आहे, जे की आपण इमेज जनरेशनसाठी वापरणार आहोत. तर आता इथं तुम्ही बघू शकता जे फर्स्ट वन असेल, त्याच्यावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचंय. हे लोड होण्यासाठी थोडासा टाइम घेईल. तर इथं तुम्हाला एंटर टूल म्हणून एक ऑप्शन येईल. तिथं फक्त तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्ही कंटिन्यू करून इथं तुमचा प्रॉम्प्ट देऊ शकता. जर तुमच्याकडे ऑलरेडी काही इमेजेस असतील ॲज अ रेफरन्स, तर ते तुम्ही इथं ॲड करू शकता. जसं की तुम्हाला तुमच्याकडे समजा एखादा सिनेरी टाइप असेल किंवा पर्सन्सचे फेस असतील, तर ते सुद्धा तुम्ही इथं ॲड करून प्रॉम्प्ट देऊन जनरेट करू शकता तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार. सध्या आपल्याकडं ॲज अ इनपुट इमेज नाहीये. म्हणून आपण फक्त प्रॉम्प्टच्या बेसिसवर इमेज जनरेट करूयात. तर इथं तुम्ही लँडस्केप किंवा पोर्ट्रेट तुमच्या डिव्हाइसच्या कम्पॅटिबिलिटीनुसार सिलेक्ट करू शकता. सध्या मी लँडस्केपच ठेवतो आणि जनरेट करून बघूयात की हे आपल्याला कशा पद्धतीने जनरेट करू देईल. तुम्हाला एक 2 आउटपुट इमेजेस मिळतील. त्याच्यापैकी जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही यूज करू शकता. जोपर्यंत हे इमेजेस जनरेट होतात आहे, तोपर्यंत आपण अच्छा ओके. तर आता तुम्ही बघू शकता की 2 इमेजेस जनरेट झालेले आहेत. तर यात तुम्ही बघू शकता की रिझल्ट कशा पद्धतीने आलेले आहेत, जे की आपण आता माझ्यासाठी मी सिनेमॅटिक व्हर्जन टाइप घेतलं होतं. तर यातली जी तुम्हाला किंवा जशा पद्धतीचे आउटपुट येतील, त्यापैकी तुम्ही डाउनलोड करू शकता. तर मला ही आवडलेली आहे, तर मी ही सिलेक्ट करतो. आता सीन 1 साठी तर आपली इमेजेस वगैरे जनरेट करून झालेले आहेत. आता आपण सीन 2 साठी इमेज जनरेट करूयात. तर आता आपण सीन 2 साठी बी आपल्याला प्रॉम्प्ट आलेलं आहे. तर त्याच्यासाठी पण आपण एक इमेज जनरेट करून घेऊया. तर आता आपण बघूयात की सीन 2 साठी कशा पद्धतीने इमेजेस जनरेट होतील. तर हा एक क्लोजअप टाइप आलेला आहे. तर आपल्याला क्लोजअप टाइप नको आहे. तर त्याच्यासाठी आपण वाईल्ड सिनेमॅटिक टाइप मध्ये बघूयात की काय इमेजेस जनरेट होतील.
आता आपण वाईड सिनेमॅटिक शॉटसाठी प्रॉम्प्ट प्रोव्हाइड केलेला आहे आणि बघू शकता की अशा पद्धतीने अजून एक 2 इमेजेस आलेले आहेत. पण जर आपण बघितलं तर आपला सीन 1 साठी आणि सीन 2 साठी ऑलमोस्ट सेम इमेज जनरेट झालेले आहेत. तर आपण एक काम करूयात की आपण हा सेकंड सीन वाला स्किप करू आणि दुसरा सीन यूज करूयात. जेणेकरून की दोन्ही सिमिलर नसतील. अशा पॅटर्नमध्ये आपण ट्राय करूयात जनरेट करण्यासाठी. किंवा एक काम करूयात, आपण जो सीन 2 आलेला आहे, जो हा वालेला, तर जो सेकंड आउटपुट जो असेल, तो आपण यूज करूया. फक्त त्याला काय म्हणता येईल, क्लोजअप शॉटमध्ये आपण ट्राय करूयात, की तो कसा दिसेल किंवा त्याचे रिझल्ट्स कसे असतील ना, ते सुद्धा आपण बघूयात. तर या दोघांपैकी ही इमेज चांगली वाटते मला. तर ही यूज करूयात आपण. तर 2 सीनसाठी तर आपण जनरेट केलेले आहेत. आता आपण क्लोजिंग शॉटसाठी ट्राय करूयात. अं, तर मी आता डायरेक्ट सीन नंबर 5 घेतोय. तर बघूया त्याच्यासाठी कसं होईल. तर बघूयात की आपला हा एक फायनल क्लोजिंग शॉट असणार आहे. तर सध्या फक्त ॲज अ डेमो पर्पजसाठी मी 3 सीन्स जनरेट केलेले आहेत. जर तुम्हाला पाहिजे नसतील तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार अजून सीन्स किंवा स्टोरी लाईन एक्सपांड करू शकता आणि त्या हिशोबाने तुम्ही सीन्स जनरेट करू शकता. तर या दोघांपैकी ही वाली मी सिलेक्ट करतो. तर आता आपल्याकडे आपण बघू शकता की सीन्सचे इमेजेस तयार झालेले आहेत. तर आपला नेक्स्ट टास्क जो असणार आहे, तर हे जे इमेजेस जनरेट केलेले आहेत, यांना तुम्ही व्हिडिओमध्ये कसं कन्व्हर्ट करणार? तर आता आपला नेक्स्ट टास्क तोच असणार आहे. तर चला बघूयात की आपण इमेजेसला व्हिडिओ फॉर्ममध्ये कसं करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला Google फ्लो यूज करावा लागणार आहे. तर Google फ्लो सुद्धा हा एक टूल्सच आहे. जे व्हिडिओ क्रिएशनच्या पर्पजसाठी वापरतो आणि हा टूल सुद्धा Googleनीच प्रोव्हाईड केलेला आहे. तर याच्यात जे सुद्धा व्हिडिओज तयार होतील, ते एकदम चांगल्या क्वालिटीचे क्रिएट होतात. तर तुम्हाला सर्च करायचं आहे फ्लो एआय. जे फर्स्ट वाला असेल, ते तुम्ही क्लिक करा किंवा हे वाला सुद्धा क्लिक करू शकता. तर तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्ट म्हणून सिलेक्ट करायचं आहे. तर आपला इंटरफेस झालेला आहे. तर इथं तुम्हाला टेक्स्ट टू व्हिडिओ असे आणि अजून फ्रेम टू व्हिडिओ किंवा इन्ग्रेडियंट्स टू व्हिडिओ आणि क्रिएट इमेज असे 4 ऑप्शन मिळतील. तर सध्या आपण इमेजेस थ्रू व्हिडिओ क्रिएट करणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला फ्रेम्स टू व्हिडिओ हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे एक जेसनची फाईल प्रोव्हाइड करावी लागणार आहे. तर ती जी जेसनची फाईल असेल, तर त्याच्यात तुमचे जे सीन्स असतील, तर त्याच्या रिलेटेड डायलॉग्स किंवा जी शूटिंगची स्टाईल असेल किंवा कसा कॅमेरा अँगल वगैरे असणार आहे,
तर कॅरेक्टर्सचे डायलॉग्स, कॅरेक्टर्स एक्सप्रेशन्स वगैरे सगळं त्या जेसन्स फाईलमध्ये असणार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सीन्स तर जनरेट केले, पण आपण जेसन फाईल कुठून आपल्याला मिळणार? तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला चॅट जीपीटी हेल्प करणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता की तुमचा सीन नंबर 1 जे असणार आहे. तर त्याच्यासाठी जी तुम्ही इमेज जनरेट केली आहे, ती फक्त इथे ॲज अ इनपुट प्रोव्हाईड करा. तर आता मी एक इमेज जनरेट केली होती सीन नंबर 1 साठी. तर ती मी प्रोव्हाईड करतो. तर हा माझा सीन 1 आहे. तर इथं फक्त जीपीटीला सांगा की दिस इज द सीन 1 आणि एक प्रॉम्प्ट आहे. तर तो तुम्हाला मी पीपीटी मध्ये दिलेला आहे. तर तो सुद्धा मी तुम्हाला सांगतो काय आहे. तर प्रॉम्प्ट असा आहे की तुम्हाला हा वाला प्रॉम्प्ट यूज करायचा आहे. कन्वर्ट अटॅच्ड इमेज इंटू द जेसन व्हिडिओ प्रॉम्प्ट फॉर VO3. हा प्रॉम्प्ट तुम्ही प्रोव्हाइड करा आणि व्हिडिओ प्रॉम्प्ट मध्ये क्रिएट करण्यासाठी आणि आता मला जे जे डायलॉग्स आहेत तर ते पाहिजे. तर मी त्याला टाकतो की डायलॉग शुड बी इन मराठी. तर आता बघूया की आपल्याला कशा पद्धतीने आउटपुट मिळेल. तो लेट्स सी. तर तुम्ही बघू शकता की जीपीटीने एक प्रॉम्प्ट जनरेट केलेला आहे आपल्या आपल्या प्रोव्हाइड केलेल्या इमेजेस साठी. तर आपण हाच प्रॉम्प्ट यूज करूया. तुम्ही बघू शकता की प्रॉम्प्ट जनरेट झालेला आहे. तर तुम्हाला फक्त कॉपी करायचं आहे. तर आता फ्रेम्स टू व्हिडिओ जे असेल तर त्याच्यात मी आता इनपुट प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो आपल्याला एक प्रॉब्लेम येतोय की ते सांगतात की जे तुमचे वी डू नॉट अलाउड द अपलोड्स ऑफ द मायनर्स. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा येऊ शकतो. तर हा प्रॉब्लेम काय आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. अ, त्याच्या आधी मी तुम्हाला एकदा ती इमेज दाखवतो जी आपण जनरेट केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता जी इमेज आपण जनरेट केलेली आहे ती कुठे गेली? तर ही जी इमेज होती, तर याच्यात तुम्ही बघू शकता की ज्या 2 मुली आहेत, तर त्या मायनर आहेत. तर Googleची एक पॉलिसी आहे की जर तुमच्या इमेजेसमध्ये मायनर्स असतील, तर ते युज्युअली अलाउड करत नाही. तर त्याच्यासाठी पण सोल्युशन आहे. पण ते सोल्युशनसाठी तुम्हाला काहीतरी प्रीमियम प्लॅन्स वगैरे अशा टाइपमध्ये विकत घ्यावे लागतील. पण सध्या आपला टास्क आहे की आपण फ्रीमध्ये व्हिडिओ कसे क्रिएट करणार. तर आता आपण एक काम करूयात की ChatGPT कडनंच याच्यासाठी प्रॉम्प्ट घेऊया. सीन 1 साठी की आम्हाला प्रॉम्प्ट असा दे इमेज क्रिएटसाठी की ज्याच्यात मायनर्स इन्क्लूड नाही झाले पाहिजे. तर बघूयात आपला प्रॉम्प्ट 1 वाला हा आहे आपला प्रॉम्प्ट 1. फक्त इथं टेक्स्ट देताना तुम्हाला काळजी घ्यायची की तुम्ही खाली टाका त्याला की शुड नॉट violate or give the error related
to the upload of minor. आता बघूयात की आपल्याला काय प्रॉम्प्ट मिळेल. तर आता बघू शकता की तुम्ही एक प्रॉम्प्ट मिळालेला आहे. ट्राय करूयात आपण की काय रिझल्ट येईल. 3-2 मध्ये पण सुद्धा एक लहानशी मुलगी आहे. तर आपण त्याच्यासाठी पण एक प्रॉम्प्ट जनरेट करूया. जेणेकरून आपल्याला व्हायोलेशनचा प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. तर आता इथं बघू शकता की इथं मायनर्सचा काही प्रश्नच नाही कारण याच्यात फेस विजिबल नाहीये. तर आपल्याला युजुअली प्रॉब्लेम येणार नाही. तर या 2 मध्ये ही वाली इमेज बेटर आहे. तर ही ट्राय करूयात आपण. तर जेसन फाईल आपण तीच प्रोव्हाईड करूया जी आपण आधी जनरेट केलेली आहे. कारण कॅरेक्टर्सचे खूप काही असे चेंजेस नाहीये. इथं तुम्ही प्रॉम्प्ट आता बघू शकता की आपण प्रोव्हाईड केलेलं आहे. आता आपण एंटर करूयात आणि पाहूयात की रिझल्ट्स काय किंवा कशा पद्धतीने जनरेट होतील. सध्या तर मी ॲज एकच आउटपुट जनरेट करत आहोत. पण तुम्हाला जर पाहिजे नसेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करून मल्टिपल आउटपुट जनरेट करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही नंबर ऑफ आउटपुट्स इन्क्रीज करताल तर त्यावेळेस तुम्हाला जे फ्रीमध्ये क्रेडिट्स दिलेले आहेत तर ते सुद्धा कमी होतील. तर तुम्हाला खूप काळजीपूर्वक ते क्रेडिट्स यूज करायचे आहेत. सध्या तरी आता मला 2-3 सीन्स जनरेट करायचे आहेत. तर मी फक्त ॲज अ 2च एकच इनपुट यूज केलेलं आहे. नेक्स्ट सीनसाठी मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतो, की तुम्ही मल्टिपल आउटपुट्स कसे जनरेट करू शकता. फक्त तुम्हाला काळजी घ्यायची, की तुम्ही नंबर ऑफ आउटपुट्स खूप जास्त नका ठेवू. नाहीतर तुमचे क्रेडिट्स संपून जातील लवकर.
तर मित्रांनो, काही रिझनमुळे फ्लोवर व्हिडिओ जनरेट होत नाहीयेत. पण सध्या त्यांचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे व्हिडिओ फेल होत आहेत जनरेशनसाठी. इथं तुम्ही बघू शकता की आपण ट्राय केले, पण काही होत नाहीये. पण जे मी आधीचे व्हिडिओ जनरेट केलेले, तर ते तुम्ही कशा पद्धतीने समजा सपोज जर सर्व्हर व्यवस्थित झालं आणि तुमचे व्हिडिओ जर डाउनलोड झाले, तर ते व्हिडिओज तुम्ही एकत्र कसे करताल? म्हणजे सीन्स तर झाले तुमचे जनरेट, पण ते कंबाईन करण्यासाठी तुम्हाला एक सॉफ्टवेअर लागेल. तर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतो. फक्त मी ॲज अ व्हिडिओज जे आहेत ना, तर ते वेगळे यूज करणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला मी दाखवतो. तुम्हाला हे फिल्मोराचं वंडर शेअर म्हणून एक ॲप आहे. तो घ्यावा लागेल. तर मी तुम्हाला दाखवतो, की तुम्ही कसं करू शकता. तर हा एक इंटरफेस ओपन झालेला आहे. तर इथं तुम्हाला तुमचे आधी सीन्स घ्यायचे आहेत. तर ते तुम्ही तुमचे सीन्स इम्पोर्ट करू शकता. तर तुम्ही बघू शकता की आता आपण 3 सीन्स घेतलेले आहेत. तर आता हे सीन्स जे असतील ना, तर ते तुम्ही कंबाईन कशा पद्धतीने करू शकता, ते मी तुम्हाला दाखवतो. तर पहिले तुम्हाला बस बेटा, परंपरा को जिंदा सिलेक्ट रख करावं लागेल. दादाजी, आप रोज तर आता जो सीन 1 आहे, तर तो मी हा यूज करणार आहे. तर तुम्ही बघू शकता की 3 सीन्स आलेले आहेत. फक्त आता यांची अलाइनमेंट प्रॉपर करूयात.
तर आता तुम्ही बघू शकता की आपले 3 सीन जॉइन झालेले आहेत. तर याचा रिझल्ट कसा असेल ते मी फक्त तुम्हाला एकदा दाखवतो. दादाजी, आप रोज इसी लोटे से पानी क्यों पीते हो? बेटा, ये सिर्फ लोटा नहीं है, ये हमारी परंपरा का हिस्सा है। रात भर तांबे के बर्तन में रखा पानी सादगी की अहमियत सिखाता है। अम्मा, इसमें एक अलग ही सुकून महसूस होता है। बस बेटा, परंपरा को जिंदा रखना। दादाजी, हम भी आगे से इसी तरह परंपरा को निभाएंगे। तर आता तुम्ही बघितलं की जे सॅम्पल्स समजा जे सीन्स जनरेट झालेलं तर त्याला तुम्ही एकत्र कसे करू शकता. सुरुवातीला आपण ट्राय केलं की नवीन सीन जनरेट करायचं, पण ड्यू टू सम सर्व्हरच्या इश्यूमुळे आपल्याला ते व्हिडिओ जनरेट करणं शक्य झालेलं नाही. पण सपोज जर तुमच्या साईडला जर व्हिडिओ जनरेट झाले, तर तुम्ही अशा पद्धतीने त्याला इम्पोर्ट करून कसे कंबाईन करायचं हे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर याच्या हेल्पनी तुम्ही सुद्धा ते व्हिडिओज जनरेट करून आणि कंबाईन करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर किंवा व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सवर अपलोड करू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अ, आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओज मी घेत घेऊन येत राहील. अ, तर धन्यवाद मित्रांनो. आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.